नंदाबाई गंगाराम पिंजारे. बर, काय तुमची झाड कुणी तोडली झाड? JCB वाल्यानं. म्हणजे रस्ता काम करणारी ना? हो, कुठली कुठली झाड होती? चिचची, पिपरणीची, लिंबाची, बाबळीची आम्ही लावली होती. लावली होती हो, किती वर्षापूर्वी? मग 30 वर्ष झाले. वडिलांनीच लावली होती झाड सगळी चिचाची ही. ओके, त्या लोकांनी तोडली. तोडली. आता याला परवानगी असते झाड तोडायला? परवानगी किंवा तुम्हाला आम्हाला सूचना, नोटीस सांगितलं वगैरे? काय नाही सांगितलं, नाही नोटीस नाही, काय नाही आम्हाला. लेखी पण काय दिलेलं नाही नाही. त्यांनी. आणि आम्हाला विचारलं सुद्धा नाही कुठलं की झाड कोणचं तोडा. विचारलं सुद्धा नाही की तुम्ही म्हणजे काय कसं काय केलं म्हणून. आम्हाला अचानक असं कळालं की तुमच्या जागेतली अशी अशी झाडं तोडण्यात आलेली आहेत. तर मग माझी आई आली, बघितलं, तर ती बोलली अशी अशी 20-25 झाडं तोडलेली आहेत. तर तुम्ही रडताय का मग? नाही बाहेर डोक्यानं पाणी आणून गाठले तवली ना. चुकाला आले ती का झाड, रडल नाही तर काय करेल माणूस. कुत्र सुधी नसतं विचारा. मी रोज असते शेताला, आता येत नाही उन्हाळ्याची, रोज असते रोज. काल परवा दिवशी लोकांच्या काय पोराला घेऊन आलती गाडी, चालाय सुधी घेत नाही मला. सुखाने येते ती का झाड. नवरा मरून गेलाय माझा आता 10 वर्ष झालं. मी एकटीच असते. ही नांदायला तिथे पोटाच्या माग कोण आहे माझ्यापाशी. मला एवढी वैरण जात नाही. 2 शर्ट आहे ती तर. काय काय कारवाई काय करायला पाहिजे? भरपाया तर द्याय पाहिजे, नाही तर रोड मी मोर जाऊ देत नाही बा. आज हितनं केला का उद्या तखंड पण पाहिजे म्हणणार. मग कुणीकडे तर एकीकडेच मिळणार. तकडं पण माझं जर रान जात, इकडं पण माझं जर रान जात. कुणीकडे एकीकडेच मिळणार. हे जर रोड चालू केला तर तकडची वाट बंद करणार मी, खड्ड पाडून. आता ट्रॅक्टर लावून JCB लावून खड्ड पाडून काट्यावर घालणार, रस्ता बंद करणार. का पाडलं बाबा? तर म्हणतो अहो या झाडांचा काय उपयोग आहे म्हणून म्हणला पाडून टाकली झाडं, रस्त्यात आडवी येते ती, असं तसं म्हणून त्यांना सांगितलं. म्हणला आता काय बोलायचं, त्याला कोण तुम्ही खात ती नाही. चिंचा तुम्ही विकत होता ना? हा, हे आमची एकच. तुम्ही काय विकते की मी, जर सालालाच विकते त्याचा आकड. झाड पाडल्यावर कशा पाडा येते का? बरोबर. मग 60-70 हजाराची होते त्या जर सालाला. कोणत्या प्रकारची अजून झाड आहे ती तुमची? चंदन हाया, करून होता बाबळ तुम्ही त्यांना आहे. सांगू द्या. सांगा, नाव सांगा. बोरीची, लिंबाची, चिंचची, पिपरणीची, आणि ते 30 वर्ष चंदनाची, सरपंचांचं. काय जायपा मच्छिंद्र गलंडे. बर. ओके. पोलीस पाटील कोण आहेत? पोलीस पाटले. नकाशा दाखव मला रस्त्याचा. आणि तो बोलतो की मला 15 मीटरचा रस्ता पास आहे तिथून, तर 15 मीटर मध्येच मी केलेला आहे बोलतो. तर मी स्वतः प्रत्यक्षात येऊन बघितलं, तर तुम्ही पण बघू शकता इकडे की पुढे जाऊन रोड छोटा झालाय आणि आमच्या भागामध्ये असेल तोच मोठा केलेला आहे. आणि जे आमच्या त्या रोडच्या पण बाहेरची झाडं आहेत, रानामधली ज्या बांधाला लागून आहेत, ती झाडं तोडलेली आहेत त्यांनी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे चिंचेची झाडं. प्रत्येक एका झाडाच्या मागे आम्हाला वर्षाला 10,000 रुपयाचा फायदा होत होता. अशी आमची 10-12 झाडं होती, त्याच्यातले ह्यांनी 5-6 झाडं काढून टाकली. जवळजवळ 50-60 हजार रुपये आम्हाला नुकसान झालंय वार्षिक. तर याची भरपाई कोण देणार? आणि पूर्व परवानगी दिलेली नाही. आणि कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तर तो पण उडवडीची उत्तर देतोय. सरपंचांना फोन केले आम्ही की असं असं झालंय, तर ते त्यांच्या पण काय बरोबर प्रतिसाद नाही. ते बोलतात आम्हाला की मी गेलोच नाही तिथे, मला माहित नाही. मी गेल्यानंतर मी तिथं बघितलं तर माझ्या अगोदर झाडं काढून टाकली होती. आणि त्याच्यानंतर मग मी सांगितलं की त्यांना नका रे बाबा, नका काढू झाडं वगैरे. परत कॉन्ट्रॅक्टरला फोन केला, तो पण तसं बोलतोय की JCB वाल्याने मी जायच्या आधी ते झाडं काढून टाकली. हे अशी उत्तर अपेक्षित ना त्यांच्याकडून. हे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, सरपंच आहेत, एक प्रतिष्ठित नागरिक आहेत आपल्या गावचे. त्यांनी प्रॉपर काय ते एक लेखी स्वरूप आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना की बाबा आम्ही असं असं कारवाई करतो, तुम्ही हजर राहा किंवा तुमचं काय आहे. हे आमच्या पाठीमागे सगळं केलेलं आहे त्यांनी. तर आम्हाला पूर्ण या घटनेचा आम्ही निषेध करतोय. आम्ही वगैरे तक्रार देणार आहे, कारण हे आमचं खूप मोठं नुकसान आहे. कारण उत्पन्न होतं आमचं जवळजवळ, आणि हे पूर्वजांनी ते उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे त्यांनी. त्यामुळे आता
या गोष्टीबद्दल त्यांच्या कठोरात कठोर कारवाई करावी हीच आमची अपेक्षा आहे.